ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम। 2500 पेक्षा अधिक वृक्षांची लागवड। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमाचे आयोजन महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपआयुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे। उद्यान अधीक्षक गिरीश पाठक आणि त्यांच्या टीमकडून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे। वडीने होणार असून यावेळी आमदार इद्रिस बाई नायकवडी यांच्या हस्ते वृक्षारोपण होईल। यावेळी आयुक्त सत्यम गांधी उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रम सकाळी 9 वाजता होणार आहे। मिरज येथील वसंत हाऊसिंग सोसायटी येथे सकाळी 11 वाजता आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण होईल। तसेच सांगलीतील समडोळी रोडवरील कचरा डेपो परिसरात आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते 2000 पेक्षा अधिक बांबूच्या रोपाची लागवड सकाळी 10 वाजता होणार आहे। नगर आणि सिद्धेश्वर नगर या ठिकाणीही वृक्षारोपण होणार असून एकूण 2200 ते 2500 वृक्षांची लागवड केली जाणार आहे। या उपक्रमात दुर्मिळ व पर्यावरणपूरक झाडांचा समावेश असेल। आयुक्त सत्यम गांधी यांनी वृक्षप्रेमी नागरिक, संस्था आणि संघटनांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। इच्छुकांनी उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांच्याशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलं आहे। महानकरी न्यूजसाठी मीरा जोना, आदिमानी। उद्या 5 जून जागतिक पर्यावरण दिन। प्रथमतः जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। पर्यावरण आणि झाडे आणि पर्यावरण हे एकमेकांशी नातं जुळलेलं आहे। झाडे असेल तरच पर्यावरण आहे आणि पर्यावरणाची जपणूक होते। आणि या माध्यमातून 5 जून जागतिक पर्यावरण दिन हा सगळीकडे जास्तीत जास्त झाडे लावून आपण साजरा करतो। महानगरपालिका, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका यांच्या वतीने माननीय आयुक्त गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेने व्यापक स्वरूपात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतलेली आहे। त्याचा शुभारंभ उद्याच होत आहे आणि खास करून महावीर उद्यान, बापटमळा इथं सकाळी पहिला अगदी जे काही देशी पद्धतीची झाडं आहेत की जी दुर्मिळ होत चाललेली आहेत, शमीचं झाड घ्या उदाहरणार्थ, असे एक दुर्मिळ होणारी झाडं ही महावीर उद्यानमध्ये लावून याचा शुभारंभ होणार आहे। यामध्ये सन्माननीय आमदार साहेबांनाही आम्ही सगळ्यांना निमंत्रित केलेले आहे। तर त्यानंतर समडोळी डेपो जो काही कचऱ्यासाठी सगळ्यांना ओळखत होते, तर आता तिथं कचरा नाही आहे, तर उद्या आम्ही 2000 बांबूंच्या झाडांची लागवड या समडोळी कचरा डेपोवर करणार आहोत। तसेच अनेक ओपन स्पेसेस आहेत, जसे मिरज येथे वसंत कॉलनीमधला आहे, त्याच्यानंतर कुपवाड येथील आहे, त्याच्यानंतर सांगली मिरज रोड इथले एक ओपन स्पेस आहे भारतीय विद्यापीठाच्या बाजूला, इथंही आम्ही झाडांची लागवड करणार आहोत। आपल्याला सांगण्यास फारच आनंद होतो की बेडग येथील जो कचरा डेपो कचऱ्यामुळे प्रसिद्ध होता, तर कचरा नसून तिथं देवराई यांच्याशी टायअप करून आम्ही त्या पद्धतीनं वृक्षांची लागवड आणि खास करून गेल्या 2 वर्षापूर्वीच आम्ही तिथं भरपूर प्रमाणात आंब्याची झाडं, आमराई तयार करण्यासाठी लावलेली आहेत। तर ह्या सगळ्यासाठी सगळ्या NGOs ज्यांना झाडांमध्ये आणि पर्यावरणामध्ये इंटरेस्ट आहे, ते सगळ्यांची काल बैठकही आयोजित केलेली होती। त्यांचा एक ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुपही आम्ही केलेला आहे। तर आमचे जे उद्यान विभागाचे श्री पाठक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हावे आणि ही सुरुवात आहे उद्याचं, आणि उद्याच्या शुभारंभानंतर पुढील 3 ते 4 महिने व्यापक प्रमाणात आपण झाडांची लागवड करणार आहोत। तरी सगळ्यांना या पर्यावरण दिनानिमित्त आपापल्या ओपन स्पेस असतील, जिथं जागा असेल तिथं देशी पद्धतीची झाडं आपण लावूया आणि हा पर्यावरण दिन चांगल्या प्रकारे साजरा करू। जिथं महानगरपालिकेची आपल्याला आवश्यकता आहे झाडांची वगैरे, तर निश्चितपणे आपण ही झाडं लावू। त्याच्यानंतर मिरज येथे देखील सुद्धा झाडांची पिशी हा एक नवीन उपक्रम शिकरे मॅडम त्यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीनं उद्या साजरा करणार आहात। त्यातही अनेक लोक सहभागी आहेत आणि आम्ही सगळे सहभागी होत आहोत। तर एक चांगला उपक्रमाची सुरुवातसुद्धा उद्यापासून करणार आहोत। त्यामुळं पुनश्च सगळ्यांना मी आमंत्रित करते की या आमच्या वृक्षारोपणाच्या मोहिमेस सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या। धन्यवाद।